मुंबईमध्ये तापमानाचा पारा 34 अंशांच्या पुढे, तर मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होण्याची शक्यता सध्या तरी कमीच. कोस्टल रोडच्या देखभालीसाठी पालिका कंत्राटदार नेमणार. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी कोस्टल रोडची देखभाल केली जाणार. यासाठी पालिका 84 कोटींचा खर्च करणार. देहू नगरीमध्ये संत तुकाराम महाराज बीज सोहळा, तर बीज सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी देहूत दाखल. कल्याण पश्चिमेतील धाकटे या शहाड गावामध्ये पाणी टंचाई. रात्री 3 वाजता रांगेत उभं राहून पाणी भरण्याची नागरिकांवर वेळ. पाणी प्रश्नामुळे महिलांचं गावाच्या वेशीवर आंदोलन. गोंदियामध्ये औषधीयुक्त पलाश बहरला. पलाशच्या फुलांचा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी होतो वापर. जळगावात तरुण शेतकऱ्यावर रानडुकराचा प्राणघातक हल्ला. पाचोऱ्याच्या सातगाव शिवारातली घटना. गंभीर जखमी झालेल्या तरुणावर उपचार सुरू. रानडुकरांमुळे परिसरात भीतीचं वातावरण. यवतमाळच्या गेडाम नगरातील कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, तर वेश्या व्यवसाय करणाऱ्या 4 महिलांसह एका पुरुषावर कारवाई. 3 दिवसांपूर्वी याच परिसरातून पश्चिम बंगालमधून एका महिलेसह 3घांनाही केली होती अटक.